नमस्कार मित्रांनो, मी शरद पवार शेलगाव शरद ॲग्रोचा चेअरमन महाराष्ट्र राज्य. आपण शेतकऱ्याच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून आपण उभा राहत आहोत. आज आपण करमाळा तालुक्यातल्या कोंडेज गावामध्ये तुमचं नाव काय? ज्ञानेश्वर राऊत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बघितलं तर सत्य पडताना जर बघितलं तर आता साधारण एक गुडघ्या इतकं पाणी तुम्हाला. तर सांगायचं एवढंच आहे की खाली आम्ही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवतो की शरद ॲग्रो नुसतं रोपं नाही देत किंवा नुसतं माल नाही घेत, तर त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून जिथं खरंच बाबा शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे सत्य पडताळणी पाहून बाबा त्याची मुळी खरंच बंद पडणार आहे का, खरंच त्याचं नुकसान झालंय का ही बघून आम्ही त्यांना एक शासन दरबारी न्याय द्यायचा प्रयत्न करत आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये. अधिक माहिती आमचे शेतकरी सांगतील पुढे. नमस्कार, मी ज्ञानेश्वर राऊत, गाव कोंडेज, करमाळा तालुका. हे असे नुकसान झाले की अतिवृष्टीमुळं पाणी भरपूर आले आणि सध्या आपल्या बांधावर शरद ॲग्रो यांची टीम आपल्याला पाहणी करता इथं आलेली आणि त्यांचं महाराष्ट्रावर काम चालू आहे. सध्या शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन त्यांचं सगळ्या गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम चालू आहे आणि हे असे झालेले नुकसान की शेतकऱ्याला न्याय द्यायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. हे बघा, सगळ्या चुळीमध्ये पाणी साचलेलं आहे आणि वरून पाऊस बी चालू आहे आणि पाणी यायचं काय बंद होईना. ही सत्य परिस्थिती तुम्हाला दाखवतो. सध्या शरद ॲग्रो ही सत्य पाहण्यासाठी अजून पिढीमध्ये बागामध्ये शिरून त्यांनी पाणी सत्य काय हे बघण्यासाठी ही पुरा आतमध्ये शिरून बघितलं त्यांनी. शरद ॲग्रो ह्यांचं सध्या महाराष्ट्रापासून म्हणजे मुख्यमंत्र्यापासून त्यांचं न्यायचं काम सध्या इथलं शेतकऱ्याची परिस्थिती सगळी दाखवायचं काम चालू आहे आणि पूर्ण पाठिंबा आमचा त्यांना राहील. निश्चितच शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातल्या जनतेला मी न्याय द्यायचं काम या शरद ॲग्रोच्या माध्यमातून आज कोंडेज गावामध्ये गुडघे इतक्या पाण्यात पडत्या पावसामध्ये सध्या परिस्थिती बघत असताना त्यांचे 4 एकराचा प्लॉट आहे. तर ह्या 4 एकराच्या लागणीच्या प्लॉटमध्ये सध्या आपण उभा आहे. सांगायचं एवढं मित्रांनो, पाणी किती आहे, वरनं पाऊस पडतो आहे, लाखो रुपये शेतकऱ्याचं ह्याच्यामध्ये नुकसान होणार आहे. तर मी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आपले दत्तामामा भरणे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्या माध्यमातून विनंती करेल की माझ्या शेतकरी मायबापाला न्याय द्यायचं काम करा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही शरद ॲग्रोच्या माध्यमातून शेतकऱ्याला खरंच त्यांची काय व्यथा आहे, तर त्यांची काय नुकसान झालं आहे ते बघण्यासाठी आम्ही एक छोटंसं काम करत आहे. चला तर आपण आता बघू ही सत्य परिस्थिती काय आहे. तुम्ही मुळी बंद पडलेली बघा, पाणी किती आहे, चिखल किती आहे, त्यांचं काय परिस्थिती आहे. मुळी बंद पडले तुम्ही बघू शकता. ही पूर्ण हवालदिल झालाय शेतकरी, पण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार मायबाप आहे, शरद ॲग्रो आहे. तुम्ही काही घाबरू नका, तुम्हाला निश्चितच न्याय द्यायचं काम या शरद ॲग्रोच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये देण्यात येईल, एवढा मी तुम्हाला शब्द देतो. आज बघा ही घड पाण्यामध्ये पडला, ह्यांची काय परिस्थिती. शेतकऱ्याचा अश्रू पुसण्यासाठी आम्ही त्यांच्या रानामध्ये शेतामध्ये पडत्या पावसामध्ये आम्ही सध्या इथं उभा आहे आणि निश्चितच तुम्हाला सांगतो सरकारच्या दरबारी ही तुम्हाला ह्याची दखल घेतली जाईल. त्यांची बागेच्या तातडीने पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत सरकारने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे, ज्या ज्या ठिकाणी असं झालंय त्याला शरद ॲग्रोला तुम्ही कॉल करा. तुमच्या पाठीशी खंबीरपणे संपूर्ण महाराष्ट्रात शरद ॲग्रो उभा आहे आणि सरकारने त्यांना न्याय द्यायचं काम लवकरात लवकर करून पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत द्यावी ही विनंती आहे. धन्यवाद.